नमस्कार, मी प्राध्यापक संतोष मेंगाळ. आज आपल्यासमोर विपणन संकल्पना विकास या घटकावर चर्चा करणार आहे. विपणन मुळात ही सध्याच्या कालावधीमध्ये प्रसिद्ध असलेली अशी संकल्पना आहे आणि जिची गरज व्यावसायिक क्षेत्रामध्ये तसेच सर्वसामान्य क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची असते. विपणन प्रयत्नांना दिशा देण्याचं आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचं काम ही विपणन संकल्पना करीत असते. विपणनाची संकल्पना ही मूळतः कार्य करण्याची पद्धती असून त्याद्वारे संस्थेच्या साधनसामग्रीचा वापर करून ग्राहकांना वस्तू आणि सेवांचा पुरवठा किफायतशीर नफा घेऊन करायचा असतो. किफायतशीर नफ्याच्या उद्दिष्टांबरोबरच ग्राहकांचं समाधान व समाजित ही सुद्धा उद्दिष्ट साध्य करायची असतात. त्याचबरोबर विपणनाचा फायदा जो आहे तो व्यवसाय संस्था, ग्राहक, सरकार, समाज या सर्वांना होत असतो आणि समाजाची जी काही गरज आहे ती पूर्ण होत असते. समाज हित जे आहे ते जोपासलं जात असतं. त्याचबरोबर व्यवसायाला आर्थिक फायदासुद्धा मिळत असतो. थोडक्यात संघटनेचे विपणन विषयक तत्त्वज्ञान म्हणजेच विपणन संकल्पना होत. विपणन तत्त्वज्ञानाचा आणि विचारांचा विपणन कार्यावरती नक्कीच प्रभाव पडत असतो. व्यवस्थापन तज्ज्ञ फिलिप कोटलर यांनी विपणन संकल्पनेचं स्पष्टीकरण जे आहे ते मांडलेलं आहे. ते म्हणतात, विपणन संकल्पना या विपणन तंत्राद्वारे ग्राहकांना समाधान व संघटनेस उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यासाठी दिशानिर्देशन करण्याचं तत्त्वज्ञान आहे. विपणनाच्या व्याख्येवरून ही जी काही संकल्पना आहे ही स्पष्ट होत असते किंवा विपणन संकल्पना जी आहे ती नेमकी स्पष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु तरीसुद्धा काही विपणनाच्या संकल्पना ज्या आहेत त्या जर आपण पाहिल्यात तर त्यातून अधिकाधिक अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. विपणनाच्या वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमतः पहिली संकल्पना जी आहे ती आहे विपणनाची उत्पादन संकल्पना. विपणनाची उत्पादन संकल्पना ही व्यवसायातील सर्वात जुनी संकल्पना आहे. ग्राहक मोठ्या प्रमाणावर रास्त किमतीमध्ये सहजपणे उपलब्ध असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे उत्पादन संकल्पनेचं तत्त्वज्ञान जे आहे ते मांडलेलं आहे. उत्पादन हाच तसं जर आपण पाहिलं तर विपणनाचा आत्मा आहे आणि उत्पादन हा विपणनाचा आत्मा जो आहे असंच या उत्पादन संकल्पनेमध्ये मानलं जात असतं. मोठ्या प्रमाणावरती उत्पादन करत असता व्यवसाय जे आहेत त्या व्यवसायांनी उत्पादन कार्यक्षमता जी आहे ती उत्पादन कार्यक्षमता आणि कमी उत्पादन खर्च जर राखला तर वस्तूंचं विपणन आपोआपच होत असतं. म्हणजे मोठे व्यवसाय साधारणतः जे असतील किंवा जे मोठ्या प्रमाणावर वस्तूंचं उत्पादन करतात अशा व्यवसायांनी उत्पादनाची असणारी त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादनाचा कमी खर्च जर यांचं बॅलन्सिंग जर केलं तर वस्तूंचं विपणन आपोआप होतं असंही या संकल्पनेमध्ये सांगितलं जातं किंवा हा या उत्पादन संकल्पनेचा गाभा आहे असंही आपल्याला म्हणता येईल. जास्तीत जास्त उत्पादन मोठ्या प्रमाणावर केल्यामुळं वस्तूच्या सरासरी उत्पादन खर्च जो आहे तो कमी होत असतो आणि वस्तू जी आहे ती रास्त किमतीला विकता येत असते. जेव्हा व्यवसायाला आपल्या वस्तूंचं विपणन क्षेत्र वाढवायचं असतं तेव्हा ही संकल्पना उपयोगात आणली जात असते. उदाहरणार्थ समजा चीनमधील हेअर ही जी कंपनी आहे या कंपनीने काय केलं की घरगुती वापराच्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन जे आहे ते कमी खर्चामध्ये उपलब्ध केलं किंवा उपलब्ध असणाऱ्या कामगारांकडून कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी उत्पादन केलं आणि जागतिक बाजारपेठ जी आहे ती काबीज करण्याचा प्रयत्न केला. दुसरी संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायची ती म्हणजे विपणनाची वस्तू उत्पादित संकल्पना. द प्रोडक्ट कन्सेप्ट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. वस्तूचा दर्जा, गुणवत्ता आणि नाविन्यता या उत्पादित वस्तू विपणन संकल्पनेच्या अग्रस्थानी असणाऱ्या गोष्टी आहेत. या संकल्पनेच्या तत्त्वज्ञानामध्ये उत्पादित वस्तूचा टिकाऊपणा, दर्जा, त्याचबरोबर गुणवत्ता जी आहे त्या गुणवत्तेवरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि अशा प्रकारची वस्तू जी आहे ती वस्तू ग्राहक कितीही किमतीला खरेदी करण्यासाठी तयार होत असतात आणि
विशेष म्हणजे यांचं वितरण जे आहे ते सहजपणे होत असतं किंवा सहजपणे व्हावं असंही या संकल्पनेमध्ये अभिप्रेत असतं. उच्च गुणवत्तेचा माल जो आहे तो लगेच विकला जात असतो आणि हे उत्पादित वस्तू संकल्पनेचं तत्त्वज्ञान जे आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यासाठी उद्योजक आधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाची जी काही मदत आहे ती घेत असतात. परंतु नवीन उत्पादन बाजारपेठेमध्ये यशस्वी होईलच असं आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. कारण ग्राहकांच्या असणाऱ्या अपेक्षा, त्याचबरोबर इच्छा, ग्राहकांच्या असणाऱ्या आवडीनिवडी यांचा विचार उत्पादन संस्थेनं केलेला नसतो आणि तो करणं गरजेचं आहे. तिसरी विपणनाची संकल्पना जर आपण या ठिकाणी विपणन संकल्पनाच्या विकासामध्ये जर आपण पाहिले तर ती येते विपणनाची विक्री संकल्पना. विपणन प्रक्रियेमध्ये ग्राहक साधारणतः आवश्यक नसलेल्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करत नाहीत. ज्या वस्तू त्याला आवश्यक आहे अशाच वस्तू ग्राहक खरेदी करत असतात आणि म्हणूनच व्यवसायानं बऱ्याच वेळेला प्रयत्न केल्याशिवाय पुरेशा प्रमाणामध्ये त्या वस्तूंची विक्री होत नाही, किंबहुना ग्राहक ते खरेदी करत नाहीत आणि हेच विपणन विक्री संकल्पनेचं गृहीतक मानलं जात असतं. वस्तू जर खरेदी केल्या नाहीत तर त्या विकाव्या लागतात. या आधारावर विक्री संकल्पनेत वस्तूची ग्राहकांनी खरेदी करावी आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर विक्रय वृद्धी जी आहे ती आपल्याला या संकल्पनेच्या माध्यमातून साधता येत असते. जाहिरात आणि विक्रीचं असणारं जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याचा वापर अशा वेळेला विक्रेत्यांना करावा लागत असतो किंवा उत्पादकाला करावा लागत असतो. वेगवेगळ्या विक्रीच्या प्रयत्नांमधून ग्राहकाचा पाठिंबा जो आहे तो पाठिंबा मिळवणं, त्याचबरोबर वस्तूंची विक्री करणं हे या विक्री संकल्पनेचं उद्दिष्ट मानलं जात असतं. बाजारपेठेमध्ये जर आपण विचार केला तर उत्पादकांमध्ये असणारी जी काही स्पर्धा आहे त्या स्पर्धेत वाढ होऊन ग्राहकांना जर प्राधान्य मिळालं तर विपणनाची विक्री संकल्पना अस्तित्वात आली किंवा विक्रेत्याच्या बाजारपेठेचं जे काही रूपांतर आहे ते स्पर्धेमुळं ग्राहकांच्या बाजारपेठेमध्ये झालं असं आपण त्याला म्हणत असतो. बाजारपेठेमधील ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध झाल्यामुळं विपणन प्रक्रियेमध्ये विक्री संवर्धन प्रयत्नांना विशेष स्थान मिळालेलं सध्या आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यामध्ये जाहिरात असेल, भेटवस्तू असतील किंवा फिरत्या विक्रेत्यांची संख्या त्या ठिकाणी असेल, डिस्काउंट्स असतील किंवा आकर्षक स्वरूपाचे जे काही पॅकिंग आहेत ते पॅकिंग्स असतील, अशा काही गोष्टींमुळे ग्राहकांना आकर्षित करता येत असतं असंही यामध्ये गृहीत धरण्यात आलेलं आहे. मग यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ समजा विमा असेल किंवा ज्ञानकोश असेल इत्यादींच्या वापरातून वस्तू ज्या आहेत त्या ग्राहक सहजासहजी खरेदी करायला जात नाहीत, तर त्यांच्या विक्रीकरिता वैयक्तिक संपर्क त्यांच्याशी साधावा लागत असतो. जाहिरातीसारख्या प्रसारमाध्यमांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती व्यवसाय संस्थेला उपयोग करावा लागत असतो. मुळात विपणन विक्री संकल्पना ही काय आहे तर विक्रय प्रधान संकल्पना आहे असं आपण मानत असतो. आणि जेव्हा उत्पादन संस्थेकडं मोठ्या प्रमाणावर वस्तूंचा साठा उपलब्ध असतो तेव्हा या संकल्पनेचा उपयोग केला जात असतो. या विक्री संकल्पनेमध्ये ग्राहकांना किंवा बाजारपेठेमध्ये नेमकं काय आवश्यक आहे, त्यापेक्षा काय उत्पादित केलेलं आहे त्याची विक्री करण्यावरती भर देण्याचा प्रयत्न केला जात असतो. विपणनाचा मुख्य हेतू काय असतो तर अधिक वस्तूंची विक्री अधिक लोकांना अधिक वेळा अधिक किमतीला करून अधिक नफा मिळवणं हा त्या ठिकाणी विपणनाचा मुख्य हेतू असतो आणि हे विपणन विक्री संकल्पनेचं तत्त्वज्ञान आहे. परंतु विक्री संवर्धन जर परिणाम म्हणून ग्राहकांची वस्तू जी आहे ती खरेदी जर केलेली असेल तर त्यात मोठी जोखीम असते. जर ग्राहकांना वस्तू आवडली किंवा ग्राहकांचं जर समाधान झालं तर पुन्हा तो ग्राहक आपल्या वस्तूंची खरेदी करू शकतो. याउलट वस्तूमुळे समाधानी जर ग्राहक नसेल किंवा समाधान न झाल्यास तो तुमच्या उत्पादनाला बदनाम करण्याचा सुद्धा प्रयत्न करेल किंवा ग्राहक संघटना ज्या असतात त्यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल आणि बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम जो आहे तो व्यवसायाच्या विक्रीवरती किंवा विक्रय वृद्धीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात विक्री संकल्पनेमध्ये ग्राहकांच्या खरेदी प्रेरकांचा वापर जो आहे तो वापर जाहिरात किंवा वैयक्तिक विक्री कौशल्यामध्ये करून
वस्तूंची विक्री वाढवण्यावरती भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये ग्राहकांचं समाधान, त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा, त्यांच्या असणाऱ्या गरजांचा विचार मात्र जास्त प्रमाणामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणूनच विपणन आणि विक्री म्हणजे मार्केटिंग आणि सेलिंग या वेगवेगळ्या संकल्पना त्या ठिकाणी आहेत किंवा त्यांच्यामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर विपणनाची सामाजिक संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायची. विपणनाची आधुनिक संकल्पना अगोदर आपण या ठिकाणी पाहूयात, नंतर आपण विपणनाची सामाजिक संकल्पना पाहूया. विपणनाची आधुनिक संकल्पना नेमकी काय आहे? मॉडर्न मार्केटिंग कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो. मुळात विपणन ही पुरातन काळापासून अस्तित्वात आलेली गोष्ट आहे. वस्तू आणि सेवांच्या विनिमयामधून मोठ्या प्रमाणावरती नफा मिळवणं हा विक्रीचा हेतू होता आणि हेच तत्त्वज्ञान विपणनाची पारंपरिक संकल्पना म्हणून ओळखलं जात असतं. ग्राहकांच्या गरजा किंवा अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षांचा विचार न करता उत्पादन आणि विक्री उत्पादन करणं किंवा विक्री केंद्रित त्या ठिकाणी उत्पादन करणं हे सुद्धा तत्त्वज्ञान जे आहे ते तत्त्वज्ञान पारंपरिक संकल्पनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं किंवा ही एक पारंपरिक संकल्पना विपणनाची आपल्याला पाहायला मिळते. नफा मिळवणं हा पारंपरिक संकल्पनेचा आत्मा आहे. म्हणजे मेन ज्याला आपण म्हणतो टार्गेट किंवा मुख्य उद्दिष्ट जे आहे ते नफा मिळवणं हे त्या ठिकाणी उद्दिष्ट असतं आणि ग्राहकांचं समाधान किंवा हित याकडं दुर्लक्ष करून नफ्याला प्राधान्य जे आहे ते या विपणनाच्या आधुनिक संकल्पनेमध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या आर्थिक आणि सामाजिक बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये ही संकल्पना जी आहे ती संकुचित विचारांची झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती संकुचित विचारांचीच फक्त झाली नाही तर ती कालबाह्यसुद्धा झालेली आहे. आणि विपणनाची आधुनिक संकल्पना जी आहे ही ग्राहकाभिमुख संकल्पना त्या ठिकाणी ग्राहकाला बाजारपेठेचा राजा मानून त्याच्या गरजा, त्याच्या अपेक्षा विचारात घेऊन उत्पादन केलं जात असतं. उत्पादन करा आणि विका या तत्त्वज्ञानाऐवजी ग्राहकांच्या गरजा लक्षात घ्या आणि त्यांना प्रतिसाद द्या हे तत्त्वज्ञान या आधुनिक संकल्पनेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल किंवा पाहायला मिळतं. 1950च्या दशकामध्ये जर आपण विचार केला तर या विपणन संकल्पनेचा उदय त्या ठिकाणी या दशकामध्ये झाला. विपणनाच्या आधुनिक संकल्पना हे एक प्रकारचं व्यावसायिक तत्त्वज्ञान आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. जागतिक बाजारपेठेमध्ये यशस्वी ठरलेल्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा अनेक बहुराष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्यांच्या यशाचं रहस्यसुद्धा ग्राहकाभिमुखी विपणन हे बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. भारतामध्ये सुद्धा आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे व्यवसायांना बाजारपेठेतील आपलं स्थान जे आहे ते टिकवण्यासाठी आधुनिक विपणन संकल्पनेचा स्वीकार जो आहे तो करावा लागत आहे. मुळात विपणन संशोधन हे आधुनिक विपणन संकल्पनेच्या तत्त्वज्ञानावरचं महत्त्वाचं कार्य आहे हे आपण प्रथमतः लक्षात घेतलं पाहिजे. ग्राहक व संभाव्य ग्राहकांच्या गरजा तसंच त्यांच्या असणाऱ्या अपेक्षा जाणून घेणं हा या संकल्पनेचा मुख्य आधार मानला जात असतो. पूर्वीच्या ज्या काही संकल्पना होत्या त्या संकल्पनामध्ये याचा विचार केला जात नव्हता, परंतु नवीन विपणनाची आधुनिक संकल्पना जी आहे त्या संकल्पनेमध्ये मात्र याचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि विपणनातील संशोधनाअंती हा भाग त्या ठिकाणी काय झालेला आहे समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ग्राहकांचं वर्तन जे आहे ते ग्राहकांचं वर्तन तपासून त्याचं ॲनालिसिस करणं म्हणजे पृथक्करण करणं, त्यावर कारण मीमांसा करणं, त्यामध्ये येणारे जे काही अडथळे असतील ते अडथळे किंवा प्रश्न जे आहेत ते शोधून काढणं हे विपणन संशोधनामुळं त्या ठिकाणी काय होत असतं शक्य होत असतं. ग्राहकांच्या गरजा आणि आवश्यकता ओळखणं ही आधुनिक विपणनातील पहिली पायरी आहे असंही आपण म्हणत असतो आणि विपणन प्रक्रियामधून ग्राहकाला समाधान मिळवून देणं हे या आधुनिक विपणन संकल्पनेचं अंतिम ध्येय मानलं जात असतं आणि त्यासाठी केंद्रित विपणन प्रयत्न केले जात असतात किंवा ग्राहकांना अधिकाधिक समाधान कसं मिळेल याचा विचार केला जात असतो. याचाच अर्थ विपणन निर्णय जे आहेत ते ग्राहकांच्या क्रिया त्याचबरोबर ग्राहकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया ज्या आहेत या संकल्पनेमध्ये घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. विपणन व्यवस्थापक जे आहे ते विपणन व्यवस्थापकाला बाजारपेठेमध्ये संधी ज्या आहेत त्या
योग्य प्रकारे काय झाल्या पाहिजे, शोधता आल्या पाहिजेत. ग्राहकांच्या उपभोगाची जी काही बदलती परिस्थिती आहे ती परिस्थिती ओळखता आली पाहिजे. ती मूल्यांकित करून योग्य विपणन निर्णय घेणं त्या ठिकाणी काय असतं, महत्त्वाचं असतं किंवा क्रमप्राप्त ठरलं जात असतं. व्यवस्थापनाच्या विविध कार्यामध्ये विपणन हे आधुनिक काळाचं एक महत्त्वाचं कार्य बनलेलं आहे. विपणनाची ही जी काही आधुनिक संकल्पना आहे ती ग्राहकाभिमुख त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ग्राहकाभिमुख निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापकाला ती उपयुक्त ठरणारी आहे. सध्या जर आपण पाहिलं तर ग्राहक हा राजा आहे. ग्राहक नसेल तर व्यवसाय चालू शकत नाही. इंग्रजीमध्ये नो कंझ्युमर नो बिझनेस अशी एक संकल्पना जी आहे, त्या संकल्पनेनुसार विपणनाचा आधुनिक पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे आणि आधुनिक संकल्पनेद्वारे सर्व निर्णय जे आहेत त्या सर्व निर्णय ग्राहकांना प्रतिसाद देण्यासाठी किंवा त्यांना समाधान देण्यासाठी घेतले असावेत. त्यानंतर शेवटची संकल्पना आपण पाहणार आहोत ती म्हणजे विपणनाची सामाजिक संकल्पना. सोशल मार्केटिंग कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो किंवा विपणनाची सामाजिक संकल्पना असं त्याला आपण मराठीत म्हणतो. विपणन कार्याची व्यापकता जी आहे ती बदलत्या कालमानानुसार किंवा बदलत्या वेळेनुसार सध्या काय झालेली पाहायला मिळते तर वाढत असलेली आपल्याला पाहायला मिळते. विपणनाच्या आधुनिक संकल्पनेमध्ये ग्राहकांचं समाधान आणि त्यांच्याशी असणारे निरंतर संबंध जे आहेत या दोन गोष्टीवरती भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ग्राहकांच्या प्रथमतः गरजा लक्षात घ्या आणि प्रतिसाद द्या. सेन्स अँड रिस्पॉन्स असंही इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो आणि हेच तत्त्वज्ञान आधुनिक विपणन संकल्पनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मागील शतकाच्या प्रवासामध्ये जर आपण विचार केला तर सर्व घटकांमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे विपणन आणि व्यवसायाच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा नाविन्यता आवश्यक असते. 21व्या शतकाच्या आधुनिक कार्यप्रणालीमध्ये विपणनाला नवीन दिशा देण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे आणि नवीन विपणन पर्यावरणामध्ये व्यवसाय आणि ग्राहकांवरती त्याचबरोबर समाज उपयोगी विपणन शैली जी आहे ती आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे. ती विकसित झाली तर विपणनाचा विकास होईल, समाजाच्या राहणीमानाचा दर्जा त्या ठिकाणी उंचावेल. कारण समाजाला आवश्यक असणाऱ्या ज्या काही बदलत्या त्यांच्या आवडीनिवडी आहेत त्यानुसार वस्तू आणि सेवांचा योग्य पुरवठा त्या ठिकाणी झाला पाहिजे. पारंपरिक आणि डावपेचात्मक विपणन व्यवस्थापन यांच्यामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतो. तो कशा पद्धतीनं आहे तो आपण बघणार आहोत. मुळात ट्रॅडिशनल मार्केटिंग मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक मार्केटिंग मॅनेजमेंट या व्यवस्थापनाच्या दोन बाजू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पारंपरिक विपणन व्यवस्थापन जे आहे ते पूर्वपार चालत आलेली पद्धती आहे आणि डावपेचात्मक म्हणजे योग्य वेळ ओळखून त्या पद्धतीनं विपणनाचं व्यवस्थापन करणं किंवा योग्य ते निर्णय घेऊन त्यावरती नियंत्रण ठेवणं अशी ही सिस्टीम त्या ठिकाणी आहे. दोन्हींच्या अर्थामध्ये जर आपण विचार केला तर फरक आहे. पारंपरिक विपणन जे आहे ते पारंपरिक विपणन व्यवस्थापन जे आहे ते उत्पादन करा आणि विका या उत्पादन प्रेरित तत्त्वज्ञानावरती आधारित आपल्याला पाहायला मिळतं. परंतु डावपेचात्मक विपणन व्यवस्थापनाचं तत्त्व जे आहे त्या तत्त्वज्ञानानुसार ग्राहकांच्या प्रथमतः गरजा लक्षात घ्या आणि नंतर त्यांना प्रतिसाद द्या असं उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे दोन्हींचाही अर्थ जो आहे उद्दिष्ट जे आहे त्यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. दोन्हींचं असणारं तत्त्वज्ञान जे आहे ते वेगळं आहे. पारंपरिक विपणन व्यवस्थापन जे आहे त्यामध्ये उत्पादन प्रधान आणि फक्त विक्री प्रेरित तत्त्वज्ञान आपल्याला पाहायला मिळतं. तर डावपेचात्मक विपणन व्यवस्थापनाद्वारे ग्राहकाधिष्ठित आणि सेवाप्रधान विक्री जी आहे ती त्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. या दोन्हींचंही स्वरूप जे आहे ते वेगवेगळं आहे. पारंपरिक विपणन व्यवस्थापन जे आहे त्याचं स्वरूप जे आहे ते संकुचित असतं. ग्राहक व सामाजिक हिताकडं त्यामध्ये लक्ष दिलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु डावपेचात्मक विपणन व्यवस्थापन जे आहे त्याचं स्वरूप जे आहे ते मात्र समाजाभिमुखी असतं आणि ग्राहकांचं समाधान त्याचबरोबर समाजहितावरती असणारा परिणाम या विपणनाद्वारे त्यावरती काय केलेला आपल्याला भर दिलेला पाहायला मिळतो. त्यानंतर
उद्दिष्ट जे आहे त्या उद्दिष्टसुद्धा वेगळं आहे. पारंपरिक विपणन व्यवस्थापन पद्धतीचं जे काही उद्दिष्ट आहे ते फक्त जास्तीत जास्त नफा मिळवणं एवढंच उद्दिष्ट त्या व्यवस्थापनासमोर ठेवलेलं असतं किंवा त्या व्यवस्थापनाचं असतं. परंतु डावपेचात्मक विपणन व्यवस्थापन जे आहे त्यामध्ये मात्र ग्राहकांचं समाधान आणि सेवेद्वारे विपणन उद्दिष्टांची पूर्तता करणं असंही आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल किंवा हे हेतू जे आहेत ते त्यातून साध्य होऊ शकतात. त्यानंतर संशोधनाचा जर आपण विचार केला तर संशोधन हा सुद्धा घटक पारंपरिक विपणन व्यवस्थापन आणि डावपेचात्मक विपणन व्यवस्थापन यामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळेल. पारंपरिक विपणन व्यवस्थापनामध्ये संशोधन आणि विकास जे आहे त्या कार्याला कोणत्याही प्रकारचं महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. पण विपणन संशोधन जे आहे ती गोष्ट मात्र सध्याच्या कालावधीमध्ये महत्त्वाची आहे. आणि डावपेचात्मक विपणन व्यवस्थापनामध्ये विपणन संशोधन आणि विकास या गोष्टीला मात्र प्रथम प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे विपणन संशोधन आणि विकासाचा स्वीकार हा डावपेचात्मक विपणन व्यवस्थापनामध्ये प्रथम विचारानं त्या ठिकाणी केला जातो किंवा प्रथम विचार त्याचा केला जात असतो. त्याचबरोबर त्याची असणारी कार्यवाही. परंपरागत विपणन व्यवस्थापन जे आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डावपेच किंवा व्यूहरचना जे आहेत त्या दिसून येत नाहीत. परंतु डावपेचात्मक विपणन व्यवस्थापनाचं मुख्य वैशिष्ट्यच मात्र पद्धतशीरपणे डावपेचांची आखणी करणं, त्यांची अंमलबजावणी मिळणं आणि आवश्यक ते यश मिळवणं असे त्या ठिकाणी असते. सद्यस्थिती जर आपण पाहिली तर किंवा सद्यस्थितीचा जर आपण विचार केला तर वर्तमान काळामध्ये पारंपरिक विपणन व्यवस्थापन पद्धती जी आहे ती कालबाह्य ठरलेली आहे. आणि आधुनिक काळामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यक असणारी त्याचबरोबर सुधारणावादी व्यवस्थापन प्रणाली म्हणून डावपेचात्मक विपणन प्रणालीचा स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. किंबहुना ती लोकप्रियसुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. कार्यवाहीचा जर आपण विचार केला तर पारंपरिक विपणन व्यवस्थापन जे आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची विशेषतः ज्याला आपण म्हणतो की जास्त डावपेच दिसून येत नाही. डावपेचात्मक विपणन व्यवस्थापनामध्ये मात्र शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ग्राहकांचं स्थान जे आहे त्याचा जर आपण विचार केला तर विपणन पद्धती जी आहे पारंपरिक विपणन पद्धतीमध्ये ग्राहकांच्या मतांना गरजांना वेगळं असं स्थान त्या ठिकाणी दिलेलं नव्हतं किंवा विशेष स्थान मात्र नसायचं. पण डावपेचात्मक विपणन व्यवस्थापनामध्ये आधुनिक पद्धतीनुसार ग्राहकांना त्यांचं असणारं मानाचं स्थान दिलं जातं. त्यांना मानाची वागणूक जी आहे ती योग्य प्रकारे दिलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं पारंपरिक विपणन व्यवस्थापन आणि डावपेचात्मक विपणन व्यवस्थापन यांच्यामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर विपणनाच्या विकासाच्या ज्या काही संकल्पना आहे किंवा विपणन संकल्पनांचा जो काही विकास आहे तोही 5 पद्धतीनं म्हणजेच विपणनाची उत्पादन संकल्पना, त्याचबरोबर विपणनाची उत्पादित वस्तू संकल्पना, विपणनाची विक्री संकल्पना, आधुनिक संकल्पना आणि सामाजिक संकल्पना अशा 5 प्रकारच्या संकल्पनांच्या माध्यमातून विपणन संकल्पनेचा विकास कसा होतो ते आपण पाहिलं. धन्यवाद.